ज्ञानेश्वर माऊलींचा सोनेरी कळस बनवायची ऑपॉर्च्युनिटी मिळणं एक गोष्ट आहे, आणि तो आपल्या स्वतःच्या पाठीवर एवढ्या वरपर्यंत लॅडरवरनं न्यायचा आणि वरती फिक्स करायचा, याला मी नशीब. बघा, तुम्ही बोलताना पण अंगावर काटा येतोय. सिरियसली हे माझं काहीही नाही, हे माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे, ही ताई आजींची इच्छा आहे. सगळा समाज जो आहे आज जेवढी त्यांची इच्छा होती की माऊलींच्या डोक्यावर सोन्याचा कळस असावा, या लोकांची इच्छा जी जागृत झाली ना, त्यांनी मी एनर्जाइज झालोय. आणि आई वडिलांची पुण्याई तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर जी बाकीच्या लोकांची जी मदत झाली, त्यांची जी एनर्जी, तिथे कलेक्टिव्ह एनर्जी जी आली ना, मला काही दिसलं नाही त्या दिवशी. ओनली वन थिंग इन साइट, ओनली वन थिंग, माऊली माऊली माऊली, चारही बाजूला माऊली. माझ्या अंगावर अजून पण काटा येतोय. मी तुम्हाला सांगतो, लाईफ मध्ये पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष तो तिथं कळस तसाच राहणार आहे आता. आणि त्याची संधी माऊलींनी खुद्द मला दिली, आणि ते सुद्धा माझ्या पाठीवर विराजमान होऊन, अरे धन्य झालो. विच इज व्हाय आय सेड की नशीब म्हणतात ते याला. मी नशिबावर विश्वास ठेवत नाही. ही सगळी आपल्या पूर्व लोकांची पुण्याई आहे, हे सगळे आशीर्वाद आहेत. आणि हे सगळं आज जे दिसतंय हे खरंय. हे सगळं जे धर्तीवर एवढी लोक, आपला एवढा मोठा वारकरी साम्राज्य आहे, ही माऊलींची इच्छा आहे. आणि आम्हाला ते बघूनच इतकं बरं वाटलं. तुम्हाला सांगतो, माझ्या अंगात कुठून 100 हत्तींचं बळ आलं. असं वाटलं की खुद्द माऊली पाठीवर आहेत आणि तेच मला वर घेऊन चाललेत. आपने आप, काहीही कुठेही मला काहीही वाटलं नाही. तुम्ही बघितलं तर 40-50 सेकंदात मी वर गेलो. बघितलं. आय डिडंट इवन अंडरस्टँड. म्हणजे ती लीला अपरंपार आहे.